मध्यंतरीच्या काळामध्ये कौशल्य विकास म्हणून योजना तरुणांच्या रोजगारासाठी आली होती. कौशल्य विकास मध्ये 7,000 ते 10,000 हे मानधन आमच्या तरुणांना दिलं गेलं. ही गोष्ट खरी आहे का नाही? या 7 ते 10,000 मध्ये फक्त 6 महिने तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे. काल माझ्याकडे आणि रोहित दादांकडे काही मुलं आली. त्यांची मागणी काय होती? आम्हाला अपेक्षा होती की शासनाकडून आम्हाला मिळालेल्या ह्या नोकरीला मानधनाच्या ऐवजी कायम रूपामध्ये तिथं नोकरी मिळेल का, ही अपेक्षा आमची आहे. आपल्याला एक मानधन दिलं जातं, माझी नोकरी तिथं कायम होईल या अपेक्षेवर तो विद्यार्थी, तो युवा तिथे काम करत असतो. मला वाटतं त्यामुळे बेरोजगाराची संख्या वाढते आणि यामध्ये कौशल्य विकास, आम्ही सभागृहात विषय मांडला, कौशल्य विकास म्हणजे मुलांच्या असलेल्या बुद्धिमत्तेला तुम्ही प्रगती करत असाल तर त्याच्या नोकरीची आणि त्याच्या कौशल्याची सुद्धा जॉब देण्याची जबाबदारी ही सरकारचीच असली पाहिजे. अशा प्रकारची पॉलिसी आणि भूमिका ही ठरवली पाहिजे. दुर्दैवाने ठरवली जात नाही. मग आम्ही सांगतो कौशल्य विकासाच्या माध्यमातून 1 लाख विद्यार्थ्यांना आणि युवकांना नोकरी दिली, पण ती नोकरी हे क्षणभंगुर असते. अशा प्रकारचं चित्र आम्हाला पाहायला मिळत आहे.